हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे खमंग आणि टेस्टी असे दोन साहित्य वापरून उपवासाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे। उपवासाचे शेंगदाणा लाडू दोनच साहित्य वापरून आपण झटपट बनणारे असे उपवासाचे लाडू बनवलेले आहेत। हे 3 महिने टिकतात। जराही तुपाचा वापर न करता आपण हे शेंगदाणा लाडू बनवलेले आहेत उपवासाचे। तुम्ही तुमच्या उपवासला बनवू शकता। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी असे शेंगदाणा लाडू बनवू शकता। एकदम टेस्टी बनतात आणि झटपट असे बनवलेले आहेत। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघू शकताय शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आणि हे शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे। जास्त काळपट होऊ द्यायचे नाहीत। खमंग भाजायचे म्हणजे आतपर्यंत ते छान भाजले जातात आणि आपले शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस टिकतात। बघा इथे डाग पडेपर्यंत मी छान भाजून घेतलेले आहेत। या पद्धतीने शेंगदाणे चांगले आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान भाजले जातात आणि लाडू पण छान चवीला लागतात। शेंगदाणे भाजलेले आहेत, मी काढून थंड करून घेते। इथे बघा शेंगदाणे आपले सगळे थंड झालेले आहेत। आता हवं तर तुम्ही याची साल काढून याला वाटून घेऊ शकता। मी असेच हे वाटून घेणार आहे बिना साल काढता। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आणि जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। जास्त बारीक पण नाही केलं तर चालतात। इथे बघू शकताय मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेते। या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। बघा इथे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी मी अर्धा किलो गूळ असा चाकूने बारीक करून घेतलेला आहे। इथे गूळच वापरा, कारण गूळ थोडासा ओलसर असतो आणि छान असं आपल्याला लाडू बांधताना छान बाइंडिंग येतं त्याला, लाडू छान वळता येतात। आता यामध्ये गूळ घातलेला आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता मिक्स करताना तुम्हाला कळतच असेल यामध्ये थोडेसे खडे आहेत गुळाचे, त्यामुळे व्यवस्थित लाडू बांधता येणार नाहीत। आता आपण व्यवस्थित गूळ मिक्स करून घ्यायचा आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडंसं 3 ते 4 वेळा चालू बंद करत असं फिरवून घ्यायचं, म्हणजे छान याला बाइंडिंग येतं। हे थोडंसं ओलसर होतं, आपल्याला लाडू बांधता येतात। इथे तुपाचा न वापर करता छान लाडू आपण बनवू शकतो। इथे बघू शकताय मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे। चालू बंद करत आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय या पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे। बघू शकताय छान बाइंडिंग येतं बघा या पद्धतीने। गूळ पण व्यवस्थित मिक्स होतं असं केल्यामुळे। इथे मी सगळं हे फिरवून घेतलेलं आहे। या पद्धतीने मिक्स करायचं आणि झटपट असे लाडू आपल्याला वळता येतात। बघू शकताय याच्यामध्ये अजिबात तूप न घातल्यामुळे हे लाडू छान 3 महिने टिकतात। तुम्ही कधीही बनवू शकता तुमच्या उपवासला। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त लाडू झटपट बनतात बघा। बघू शकताय तुम्ही छान असे लाडू आपले वळता येतात आणि झटपट छान असा गोल गरगरीत लाडू आपला तयार होतो बघा। मस्त लाडू आपला तयार झाला बघा झटपट असा। याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते। झटपट असेही झटपट आपण लाडू बनवलेले आहेत मस्त छान असा। सगळे याच पद्धतीने मी बनवून घेते बघा। झटपट असे लाडू आपले तयार होतात बघा। जेवढा आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये 18 ते 19 लाडू माझे तयार झालेले आहेत। तुमचे कमी जास्त होऊ शकतात। या साईजचे बघू शकताय मस्त। मी सुरुवातीला तुम्हाला लाडू तोडून दाखवलेलाच आहे, तरी पण एकदम मस्त तयार झालेले आहेत। मी तुम्हाला अजून एकदा हा लाडू तोडून दाखवते। मस्त मऊसूद आणि छान होतात आणि जास्त दिवस टिकतात। 2 साहित्य वापरून मस्त आपण झटपट चविष्ट असे शेंगदाणा लाडू उपवासाचे बनवलेले आहेत। बघू शकता एकदम मऊसूद झालेले आहेत। नक्की एकदा या पद्धतीने उपवासाचे शेंगदाणा लाडू बनवून बघा। तुमचे पण छान होतील आणि एकदम चविष्ट बनतात आणि झटपट कमी साहित्यात तेवढेच चविष्ट। कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने नक्की तुम्ही लाडू बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।